माझ्या मुलाने वेदांत पालांड्याने शोकेस इंटेरियर यूट्यूबवरून फाइंड आउट केलं आणि त्याच्यानंतर त्यांचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स जे कम्प्लीट केलेले त्याचे पाहिले. त्या बेसिसवर आम्ही डिसाइडेड केलं की आम्ही शोकेस इंटेरियरवर करूनच काम करून घ्यायचं. आम्ही हॉलसाठी आम्ही वेगळे डिझाईन यूट्यूब चॅनलवरती चेक केले, तसेच नेटवरती पण सगळे डिझाईन चेक केले आणि ते सगळे डिझाईनमध्ये त्याचं डिझाईन आम्ही सिलेक्ट केल्यानंतर आम्ही त्यांना त्यांच्याशी शेअर केल्या. त्या बेसिसवर त्यांनी पण त्यांचे सजेशन त्याच्यात आम्हाला दिले आणि त्या बेसिसवर आम्ही फायनल डिझाईन लिव्हिंग रूमसाठी फायनलाइज केली. त्याच्यानंतर प्रत्येक बेडरूममध्ये पण मास्टर बेडरूम, चिल्ड्रन बेडरूममध्ये पण त्यांनी वेगवेगळ्या डिझाईन दाखवल्या. त्या बेसिसवरती आम्ही एक थीम फायनल केली आणि त्या थीमप्रमाणे आम्ही डिझाईन वर्कआउट केल्या. फॉर एक्झाम्पल लिव्हिंग रूमसाठी आम्ही वुडनची थीम सिलेक्ट केली. मास्टर बेडरूमसाठी एक वेगळी डार्क अशी सेट शेअर केली. तसेच चिल्ड्रन बेडरूमसाठी पण आम्ही ब्लू कलरच्या सेटमध्ये एक थीम सिलेक्ट केली. आणि माझ्या किचनसाठी माझी वाईफ बोलली. किचनमध्ये ॲक्च्युली जसं मला हवा होता त्याच पद्धतीने किचन झालं. ॲक्च्युली जेव्हा काम सुरू होतं तर थोडं मी पण सरप्राईज झालेली की काय असेल करून, पण जेव्हा रेडी झालं त्यानंतर ते पाहून मला खूप छान वाटलं. परत रोलिंग शटर वगैरे केला, जो मला जशा पद्धतीने हवा होता त्याच पद्धतीने तो अरेंज झाला. जी इंटिरियर वर्क पूर्ण व्यवस्थित इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्ही ग्रुप व्हॉट्सअपमध्ये ग्रुप फॉर्म केले. त्या ग्रुपमध्ये सेलार आणि आमची पूर्ण फॅमिली होती आणि काय क्वेरी असतील, काय कामं असतील तर त्या ग्रुपवरतीच इंटरॅक्शन व्हायचं. सेलार यांचं रिप्लाय पण प्रॉम्प्ट असायचं. तसेच इन ॲब्सन्स ऑफ सेलार त्यांचे वर्कर पण कॉपरेटिव्ह होते आणि ते त्यांचं वर्क रिलेटेड इश्यू सगळे त्यांना माहिती होते, त्यामुळे पण प्रॉम्प्ट ॲक्शन घ्यायचे. इन शॉर्ट त्यांचं वर्किंग कल्चर आणि वर्किंग इम्प्लिमेंटेशन खूप छान आहे. आमचं काम मुद्दा 5 ऑगस्टला चालू झालं. त्यानंतर कामचं स्पीड पण चांगलं होतं. ॲज पर प्लॅनिंग सगळं इम्प्लिमेंट होत होतं. पण नंतर आमचं थोडं चेंजेस झाले. आमचं सिव्हिल वर्क त्याच्यामध्ये ॲड झाल्यानंतर 15 दिवस ॲज पर शेड्यूल इन्क्रीज झाले, जे की त्यांनी ऑलरेडी इन्फॉर्म केलं होतं आणि त्यांनी प्रोजेक्ट त्यांचा ॲज पर कमिटमेंट ऑन टाईमवरती कम्प्लीट केलं. प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळी आम्हाला हँडओव्हर दिलं गेलं त्यानंतर जेव्हा आम्ही एंटर केलं तर सगळं लाईट्स वगैरे जे पाहून म्हणजे आम्हाला खरंच खूप छान वाटलं. इवन जो माझे सासू सासरे जे फर्स्ट टाईम प्रोजेक्ट चालू असताना आम्हीच यायचो, तर ते आले त्यांनाही ते खूप छान वाटलं. माझा मुलगा जो आता नाही आहे ते अवेलेबल, जो 12th त्यांनी चिल्ड्रन बेडरूमचं पूर्ण थीम त्यांनीच सर्व अरेंज केली होती. तर त्यांनीही ते पाहिल्यानंतर त्याला खूप आवडलं. त्याचं स्टडी टेबल जो त्याच्या एकदम जसं त्याच्या मनात होतं त्या पद्धतीने त्यांनी स्टडी टेबल करून घेतला. इवन मुलीचा स्टडी टेबलसाठी आम्ही त्यांना सांगितलं होतं की कुठे काही अरेंजमेंट करायची, तर तेही आम्ही लिव्हिंग रूममध्ये करून घेतलेलं आहे. तेही खूप छान झालेलं आहे. त्याच्यामुळे वी आर हॅपी. शोकेस इंटिरियरचं कामाची पद्धत आणि टाईमलाईन खूपच ज्याप्रमाणे कमिटमेंट करतात त्याचप्रमाणे ते फॉलो करतात. इज अ कमिटमेंट फर्म आय विल से. अँड मी आमच्या बिल्डिंगमध्ये पण ऑलरेडी त्यांचा रेफरन्स दिलेला आहे. तसेच त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांची असंच ग्रोथ व्हावी आणि त्यांनी मोठमोठे आणि याच्यापेक्षाही मोठमोठे प्रोजेक्ट त्यांनी इम्प्लिमेंट करावे, प्लीज त्यांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट फॉर हिज फ्युचर.
आम्ही पूजेच्या ऑफिसला आम्ही आमच्या रिलेटिव्सनी आम्हाला इंटिरियरबद्दल विचारलं, त्यावेळेला आम्ही शेजाऱ्यांचा रेफरन्स दिला आणि आमच्या रिलेटिव्सना पण आमचे इंटिरियर काम खूप आवडलं आणि त्यांनी रेफरन्स ऑलरेडी घेतलेला आहे. तसं मी त्यांचा रेफरन्स आमच्या बिल्डिंगच्या ग्रुपमध्ये पण शेअर केलेला आहे आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीला त्यांना शुभेच्छा.